अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायी वाढिले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकात करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जसे सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा म्हणी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदरबाई होते तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळपा ते उठवले. तैपासून बाळपासी त्रास देत हरदिशी. गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्यासी द्रवेशा बहुत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळपाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळपा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळपा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळपाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळपा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा काढणे जबाब दिला चोळपाने बाळपा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळपाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो हता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळपा तुझे फिटले रीन स्वस्तात असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागोणी दुष्टतडी ताडण करी भोवसाळ. ते ऐकूनी बाळपासी दुःख झाले मानसी. सोडणी स्वामी चरणासी म्हणते जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरता दुसऱ्या दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळपा दर्शनासे त्यासी आसन दाखवावे. बाळपा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवून तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वेमणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकाराने तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपाळे. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार हातूनी. बाळपा बोलले तयासी द्रवेश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून.
करिविले श्रीने उद्यापन हिशोपजपाचा घेतला. बाळपाणीचा करी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येतो मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भाव जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयची स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.